Welcome back to my YouTube channel, The Vez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. In this lecture, we will learn acceleration due to gravity or simply Earth's gravitational acceleration, and main topic is difference in between mass आणि weight. तर हे दोन्ही टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्याचं डेरिव्हेशन 2 मार्कासाठी विचारलं जातं, प्लस ह्याच्यावरचा एक MCQ जो की नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणारच आहे मी ह्या लेक्चरमध्ये पुढं, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन मास अँड वेट. हे जरा 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत, हे पहिलं बघून घेऊयात. सो फर्स्ट ऑफ ऑल, अर्थ्स ॲक्सेलरेशन और अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. सो नावातच आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे आपल्यावर लागणारं ॲक्सेलरेशन. आता हे कुठं पण लागत नाही, मी पळताना माझ्यावर लगेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागणार नाही आहे. का लागणार नाही सांगतो एक गोष्ट. सपोज दिस इज युअर अर्थ, यू आर फॉलिंग फ्रॉम धिस हाईट. आता इथून जेव्हा एका हाईटवरनं तुम्ही खाली पडणार आहात तेव्हा तुम्ही युनिफॉर्म वेलॉसिटीनं पडत नाही. तुम्ही जेव्हा स्काय डायव्हिंग वगैरे ह्याचे जे ॲडव्हेंचरस व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये बघता, जेव्हा पॅराशूट घालून एखादा जण जर विमानाच्या बाहेर उडी टाकत असेल, एरोप्लेनच्या बाहेर उडी टाकत असेल, तो कॉन्स्टंट वेलॉसिटीनं एकाच वेलॉसिटीनं खाली पडत नाही, तर त्याची वेलॉसिटी जसं जसं खाली टाईम स्पेंड होईल तशी तशी त्याची वेलॉसिटी वाढत जाते. मग याचा अर्थ काय, वेलॉसिटी वाढते म्हणजे ती बॉडी काय होते, ॲक्सेलरेट करते. अँड धिस ॲक्सेलरेशन इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे कशामुळे होत आहे, सगळ्या गोष्टी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होत आहेत. आणि या मग ॲक्सेलरेशनला काय म्हणणार आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो डेफिनेशन सांगताना कसं सांगू शकता, ॲक्सेलरेशन प्रोड्यूस्ड ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड और ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी और सिम्पली अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. सिम्पल आहे खूप. सांगतो आता कसं कसं होतं. त्याआधी थोडंसं बॅकग्राऊंड स्टोरी सांगतो. ॲक्सेलरेशन इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ॲक्सेलरेशन काय, एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. ॲक्सेलरेशन इज अ व्हेक्टर क्वांटिटी. सो व्हेक्टर क्वांटिटीमध्ये काय काय महत्त्वाचं असतं, एकतर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे ॲक्सेलरेशन स्पेसिफाय करताना मला डायरेक्शन खूप महत्त्वाचं आहे, डायरेक्शन स्पेसिफाय करावं लागेल. म्हणजे बाईक एका दिशेने ॲक्सेलरेट करतो, एका डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेट करतो आहे, हे झालं व्हॅलिड स्टेटमेंट. म्हणजेच मी काय केलं, किंवा सपोज 5 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या ह्यानं ॲक्सेलरेट करते एखादी बॉडी, याचाच अर्थ काय, ते पण ईस्टमध्ये घ्या. परत सांगतो, एखादी बॉडी ईस्टमध्ये 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या स्पीडनं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या स्पीडनं ॲक्सेलरेट करते. याचाच अर्थ काय झालं, मी ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड दॅट इज 5, हे काय मॅग्निट्यूड आहे, आणि त्याची डायरेक्शन पण स्पेसिफाय केली दॅट इज ईस्ट डायरेक्शनमध्ये. त्यामुळे काय सांगू शकतो मी, ॲक्सेलरेशन इज अ व्हेक्टर क्वांटिटी अँड डायरेक्शन ऑफ दिस ॲक्सेलरेशन इज ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. आणि सेंटर ऑफ सर्कल म्हणजेच काय, सेंटर ऑफ अर्थ असणार आहे या ठिकाणी. हे बघा, दिस इज युअर अर्थ. तुम्ही इथून जर प्लेनमधून उडी मारली तर तुमचं ॲक्सेलरेशन इकडं लागणार नाही आहे, इकडं लागणार नाही आहे, तर ते कुठं लागणार आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे खाली लिटरली असं. मग तुम्ही इथून जरी उडी मारली तरी इकडं खाली पडणार नाही आहे, तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ हे तुमचं ॲक्सेलरेशन राहणार आहे. आणि त्याच ॲक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, सिम्पली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता या पुढं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथपर्यंत आलो. नऊ काहीतरी पडल्याशिवाय आपला लेक्चर पूर्ण होत नाही. चला, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं ह्याचं डेरिव्हेशन मला 2 मार्काला विचारलं जातं, खूप वेळेस बोर्ड एक्झाममध्ये आलेलं आहे. तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं डेरिव्हेशन कसं करायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल, आत्तापर्यंत आपण काय शिकलो आहे, न्यूटन्स फोर्स, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यामध्ये आपण फोर्सची क्वांटिटी शिकलो होतो. आता बघा, आणि हे पूर्ण डेरिव्हेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑब्जेक्ट इज स्टँडिंग ऑन द अर्थ. म्हणजे इथं काय, इथं कुठं तर माझा ऑब्जेक्टवर सिम्पली मॅन असं पकडू शकतो. 2 ऑब्जेक्ट आहेत, कोणते कोणते, अर्थ आणि दॅट मॅन. बरोबर आहे. नाव मास ऑफ अर्थ इज कॅपिटल M, मास ऑफ दॅट स्मॉल मॅन इज स्मॉल m. छोटा ऑब्जेक्ट स्मॉल m, मोठा ऑब्जेक्ट दॅट इज अर्थ त्याचं कॅपिटल M. दीज आर द मासेस. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो न्यूटननं फोर्स सांगितला होता ग्रॅव्हिटेशनल, तो कसा लागणार आहे, F.
जी हे काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू काय होतं प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे प्रोडक्ट कोणते कोणते आहेत प्रोडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे कॅपिटल एम इंटू स्मॉल एम, कॅपिटल एम इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर काय असणार आहे, नाव पर्सन इज स्टँडिंग ऑन द अर्थ, म्हणजेच काय दोन ऑब्जेक्टमधल्या सेंटर्सचं डिस्टन्स किती येणार आहे, ह्या माणसाचं काय 2 फूट येईल कमरेपासून, 2-3 फूट बारका छोटा माणूस असेल तरी, पण रेडियस ऑफ अर्थ काय येणार आहे, दिस इज द डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट. काय सांगितलं होतं, 2 ऑब्जेक्ट्सच्या सेंटर्सपासून मोजायचं आहे, पण आपला मॅन तर काय होता छोटा होता, त्यामुळे त्याची छोटीशी हाईट निग्लेक्ट केली तर चालते. सिम्पली डिरेक्टली काय घेऊ शकता तुम्ही, रेडियस ऑफ अर्थ घेऊ शकता ह्या ठिकाणी. तर रेडियस ऑफ अर्थ काय, कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ अर्थ स्क्वेअर त्याचा, हे आपल्या फॉर्म्युलाच येतं. त्याला द इक्वेशन नंबर 1 दॅट इज एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम दॅट इज मास ऑफ अर्थ, स्मॉल एम दॅट इज मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि खाली काय आरचा स्क्वेअर. आता दॅट आर इज व्हॉट इज दॅट आर, डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट. वी नो दॅट आतापर्यंत आपण स्मॉल आर घेत होतो, नो डाऊट आपण स्मॉल आर घेत होतो, पण इथं मी कॅपिटल आर का घेतलंय, तर इथं 2 ऑब्जेक्ट कोणते आहेत, एक मास हे एक तर अर्थ आहे आणि एक मॅन स्टँडिंग ऑन अर्थ आहे. मग ह्यांच्या दोघांच्या सेंटर्सचं डिस्टन्स घेणार आहे आपण. मग आता मॅनचं काय 2-3 फूट घेतलं तरी काही फरक पडणार नाही आपल्याला. मग मेजर डिस्टन्स कोणतं आहे, दॅट इज रेडियस ऑफ अर्थ. सेंटर काय इथून म्हणजे रेडियस ऑफ अर्थ दॅट इज 6400 किलोमीटर हे गृहीत धरावं लागणार आहे, आणि दॅट इज द रेडियस ऑफ अर्थ. दॅट्स वाय आय टेक कॅपिटल आरचा स्क्वेअर. नाऊ आर हे नव्हतं काढायला पाहिजे, एकच मिनिट लगेच काढून घेऊयात. वी नो दॅट धिस एफ, अजून एक एफचा फॉर्म्युला आहे दॅट इज एम इंटू ए. काय आपल्याकडे फॉर्म्युला, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इंटू ॲक्सेलरेशन आहे हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय सिम्पली स्मॉल जी. हे बघा देअर इज अ ह्यूज डिफरन्स. कॅपिटल जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ते मोठंवालं 6.6 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर पर kg स्क्वेअर, प्रिव्हियस एक लेक्चरमध्ये झालेलं. नाव ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय सिम्पली स्मॉल जी. आता इथं लागणारं जे ॲक्सेलरेशन आहे त्या मॅनवरचं ते काय, नुसतं ॲक्सेलरेशन नाही आहे तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. का, तर तो जो मॅन आहे तो खाली किती स्पीडने ॲक्सेलरेट करतोय, मान्य जमिनीवर थांबलाय, पण त्याच्यावर लागणारं ॲक्सेलरेशन ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे काय असणार आहे, स्मॉल जी. दॅट्स वाय आय कॅन राईट धिस इक्वेशन एफ इज इक्वल टू स्मॉल एम इंटू जी. स्मॉल एम का घेतलं, तर फोर्स एक्झर्ट कोणावर होतं, तर त्या मॅनवर होतोय. मग मास ऑफ काय घेणार आहे, अर्थ तर घेणार नाही आहे, सो मास ऑफ मॅन एम इंटू ॲक्सेलरेशन लागणार ए नाही आहे तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट्स वाय आय टेक जी. आता त्यांचं डायरेक्शन कसे, टुवर्ड द डाऊनवर्ड डायरेक्शन. का, तर सेंटर ऑफ सर्कल, हां सेंटर ऑफ अर्थ, टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. नाउ दिस इज युअर सेकंड इक्वेशन. नाउ आय कॅन इक्वेट दीज 2 इक्वेशन. काय इक्वेट करू शकतो मी, दोन्हीकडे लेफ्ट हँड साईडला मला एफ दिसतंय, सो राईट हँड साईड मी इक्वेट करू शकतो. इक्वेट केल्यानंतर काय दिसणार आहे मला, जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन कॅपिटल आरचा स्क्वेअर इज इक्वल टू सेकंड काय एम इंटू जी. हे जी काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे जी काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. नो व्हॉट विल हॅपन, स्मॉल एम कॅन्सल कट होऊन जाईल, हे इकडे डिव्हिजनमध्ये गेलं एम कट होणार आहे. अजून काय कट होऊ शकतं इथं, काहीच कट होऊ शकत नाही. आलं डायरेक्टली मला जीची व्हॅल्यू मिळाली, दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आरचा स्क्वेअर. ठीक आहे, कळलं आहे का इथपर्यंत इक्वेशन. डाऊट असेल तर तू इथं मोबाईल नंबर येईल, कुठेतरी तुम्ही डाऊट विचारू शकता किंवा कमेंट सेक्शन आपल्यासाठी मोकळं आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं इक्वेशन काय मिळतं आहे मला, कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम अपॉन आरचा स्क्वेअर, जी एम अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड दिस इज द डेरिवेशन. ठीक आहे, आता एक गोष्ट नीट लक्षात द्या, ह्या फॉर्म्युलाकडे नीट बघितलं मी तर मला स्मॉल एम कुठंच दिसत नाही आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नॉट डिपेंडंट क्वांटिटी ऑन द मास ऑफ ऑब्जेक्ट. कळतं का, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डज नॉट डिपेंड मास ऑफ ऑब्जेक्ट, डज नॉट डिपेंड्स ऑन
मास ऑफ द ऑब्जेक्ट. इथं कुठंच मला मास ऑफ मॅन दिसत नाही आहे. हे मास कसलं आहे? अर्थचं मास आहे. इथून मी काय असं म्हणू शकतो, हा MCQ कित्येक वेळेस बोर्डमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. काय विचारलं आहे? द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट. हे लक्षात ठेवायचं आहे. हे ट्रू ऑर फॉल्समध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. हायलाईट करण्यासारखं पॉईंट आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ ऑब्जेक्ट. फक्त कशावर येतं ते? याचा अर्थ काय की बाबा 10 किलोमीटर वर गेलो हवेत आपण, इथून मला फेकलं काय आणि इथून 2-3 टनचा ट्रक फेकला काय, दोघं पण एकाच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं ॲक्सेलरेट करणार आहे. पण तुम्ही म्हणाल सर मग एकाच वेळेस ॲक्सेलरेट केल्यावर एकाच वेळेस खाली जमिनीवर पडायला पाहिजे होते. पडले असते, पण ते कुठं? व्हॅक्यूममध्ये. गॅलिलिओने एक्सपेरिमेंट करून बघितला होता की इच अँड एव्हरी बॉडीवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एका सेम हाईटवरनं टाकलं तर सेम लागणार आहे, डिस्पाईट ऑफ देअर मासेसचा काही संबंध नाही आहे ऑब्जेक्टचा. पण ते वेगवेगळ्या वेळेत खाली पडतात. ते कशामुळं? त्यांच्यावर लागणारा एअर रेझिस्टन्स, बॉयंट फोर्स, ह्या गोष्टी वेगळ्या येतात, त्यामुळं त्यांचा टाईम व्हॅरी होतो. हाच जर एक्सपेरिमेंट मी व्हॅक्यूममध्ये केला तर काय दिसणार आहे मला? व्हॅक्यूममध्ये जर हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला मी, तर दोन्ही ऑब्जेक्ट एकाच टाईममध्ये खाली पडणार आहेत. मग तुम्ही एक लाईट वेट फिदर पण घ्या, नाहीतर इकडनं ट्रक सोडा, दोन्हीही एकाच वेळेस जमिनीवर खाली पडणार आहेत. दिस इज द मॅजिक ऑफ फिजिक्स, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इथपर्यंत आलं. आता 9 अजून एक क्वेश्चन विचारला तो की बाबा 2 मार्क्ससाठी गिव्ह सायंटिफिक रिझन्स, दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ अर्थ इज 0. वाय? फर्स्ट ऑफ ऑल 3 टप्पे बघून घेऊयात. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, सरफेस ऑफ अर्थ. आता नीट लक्ष द्या. सरफेस ऑफ अर्थवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मला मान्य आहे किंवा सर अर्थच्या कोणत्याही पॉईंटला गेलं तर आपली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही काय असली पाहिजे? सेम असली पाहिजे. पण असं होतं का? नाही होत. का होत नाही ते सांगतो. आपली अर्थ ही एका टिल्टेड ॲक्सिसवर अशी थोडीशी टिल्टेड ॲक्सिस आहे त्याच्यावर रोटेट करते. ही रोटेट करत असताना काय झालं किंवा असं ॲक्सिस होतं, हे आधी सर्क्युलरच होती नो डाऊट, हे थोडंसं चपट आलं आहे, ठीक आहे. हे ॲक्सिस आहे, सर्क्युलर अर्थ होती म्हणजे एकदम राऊंड अर्थ होती, पण ती फिरत 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 अशी थोडीशी आता चपटी झाली. एवढी चपटी नाही पण थोडीशी चपटी. म्हणजेच पोलपाशी काय? पोलपाशी डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड पोल इज मिनिमम अँड डिस्टन्स बिटवीन इक्वेटर अँड सेंटर इज मॅक्सिमम. कळतं का कशामुळे होतं आहे? तर अर्थच्या रोटेशनमुळं अर्थ मिडलला थोडीशी बल्ज झाली आहे. बल्ज झाली म्हणजे फुगली आहे. अर्थ पूर्णपणे गोल होती पण फिरत फिरत जाताना ती हळूहळू चपटी होत चालली. दॅट्स वाय अर्थ इज स्लाइटली बल्ज ॲट द इक्वेटर. म्हणजे सेंटर आणि इक्वेटर ह्यांचं डिस्टन्स थोडंसं जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू सेंटर अँड पोल. देन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठं जास्त असणार आहे? हे बघा, वी नो दॅट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी इज इक्वल फॉर्म्युला काय कॅल्क्युलेट केला आहे? G/m/r². ह्याच्यावर मला एक गोष्ट कळते की बाबा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द r². दॅट इज आरची व्हॅल्यू तेवढी कमी होईल तेवढं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढेल. काय सांगितलं परत नीट लक्ष द्या. इनवर्सली प्रोपोर्शनल आहे याचा अर्थ काय? आरची व्हॅल्यू कमी झाली जी वाढणार आहे, आरची व्हॅल्यू वाढली जी कमी होणार आहे. म्हणजेच इथं काय झालं आहे? हे आर इज असं लिहूया. आर ई म्हणजे काय? रेडियस ऑफ इक्वेटर. आर पी म्हणजे काय? रेडियस ऑफ पोल. आर पी इज लेस दॅन आर ई. आणि मी काय सांगितलं? जेवढं आर कमी असणार आहे तेवढं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढणार आहे. याचाच अर्थ काय की पोलला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागणारी जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू इक्वेटर. म्हणजेच काय? जी पी इज ग्रेटर दॅन जी ई. हे असं तुमच्या बुकमध्ये दिलं नाही आहे पण समजून घ्या काय ते. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द पोल्स इज मॅक्सिमम ॲज कम्पेअर टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन इक्वेटर. हे MCQला सुद्धा विचारलं जाऊ शकतं की बाबा काय नेमकं आणि कशामुळे होतं ते कळतंय का? आरची व्हॅल्यू कमी झाली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढणार आहे. आरची व्हॅल्यू कमी झाली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी
हां, आर कमी झाला, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढला, आर वाढला, जी कमी झाला. म्हणजे हे काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जी वाढला, आर कमी, जी कमी झाला, आर वाढला. या फॉर्मॅटमध्ये चालतात. म्हणजे एकच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की दॅट इज पोलवर मॅक्सिमम असतं, इक्वेटरवर ॲज कम्पेअर टू पोल थोडंसं कमी असतं. काय कमी असतं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता सेकंड पॉईंट आहे ह्याचा, सेकंड केस, दॅट इज ॲट द हाईट, ॲट सर्टन हाईट. आता बघा, ॲट सर्टन हाईट, सेकंड कंडिशन ॲट हाईट. Suppose this is your earth. Now if an aeroplane is traveling 10 kilometers, traveling in a air above the earth, and the distance between earth and plane is 10 kilometers. म्हणजे इथून जर प्लेन उडत असेल या डायरेक्शनमध्ये आणि ह्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे? 10 किलोमीटर्सवरचं, तर त्याच्यावर लागणारं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅरी करणार आहे का ॲज कम्पेअर टू ऑन द सरफेस. आता कसं कॅल्क्युलेट करू शकतो बा? वी नो दॅट, हा फॉर्म्युला विसरायचा नाही. हाच फॉर्म्युलावर तुम्ही माहीत नसलेल्या गोष्टी पण अज्युम करून किंवा कन्सेप्ट क्लिअर असला तर कॅल्क्युलेट करू शकता. आरचा स्क्वेअर. नाव द डिस्टन्स बिटवीन दिस टू सेंटर्स. आता असं वाढून वाढून किती फरक पडणार आहे? वी नो दॅट रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर, 6400 किलोमीटर. नाव विथ ॲडिशनल 10 किलोमीटर्स न्यू डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज 6410 किलोमीटर्स. एवढ्या छोट्याशा डिस्टन्ससाठी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅरी करत नाही. बट जर इथं टेबल येऊन जाईल, तुमच्या बुकमध्ये टेबल दिलेला आहे, हा टेबल पेज नंबर 9 वरचा, की बाबा ॲज हाईट इन्क्रीजेस हाऊ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅरीज. आता 10 किलोमीटरसाठी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅरी होत नाही का? तर ह्याचं स्क्वेअर होणार आहे आणि ती व्हॅल्यू खूप निग्लिजिबल व्हॅल्यू आहे, 10 किलोमीटर फक्त. त्यामुळं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जीमध्ये फरक पडत नाही. पण तेच आता हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाईट बघा. कम्युनिकेशन सॅटेलाईट किती आहे? 35,700 किलोमीटर्स. म्हणजे अर्थचं रेडियस किती होतं? 6400. त्याच्या वर किती आहे? हे खूप वर जाऊन काहीतरी 35,700 किलोमीटर्स. दिस इज द हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाईट. नाऊ व्हॉट विल हॅपन? आरची व्हॅल्यू ऑब्वियसली वाढणार आहे. कशी? आर प्लस एच करावं लागेल, सेंटर ऑफ टू, म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ टू ऑब्जेक्ट. नाऊ किती झालं ते? 36,700 प्लस 6,400, म्हणजे खूप गेलं, 36,000 समथिंग येईल काहीतरी. मग या ठिकाणी काय? नाही 36 नाही, 40,000, 40,000 समथिंग काहीतरी व्हॅल्यू येईल. दॅट्स वाय डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काय होणार आहे? तुमची वाढणार आहे. म्हणजेच काय झालं इथं जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर किती येणार आहे? 40,000च्या आसपास, राऊंड फिगर घेऊयात, स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू खूप काय येणार आहे? मॅक्सिमम येणार आहे. खूप व्हॅल्यू मॅक्स्ड आउट झाली, म्हणजेच काय खूप आली व्हॅल्यू. म्हणजेच याचा अर्थ काय? ॲज हाईट इन्क्रीजेस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. पण ही हाईट पण कशी पाहिजे? तगडीवाली पाहिजे, ह्याच्याहून जास्त पाहिजे, किंवा ॲज कम्पेअर टू दिस निग्लिजिबल व्हॅल्यू नको आहे, काहीतरी समथिंग व्हॅल्यू देणारी पाहिजे. मगच काय होणार आहे? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होणार आहे. आणि का कमी होणार आहे ह्याचं रिझन पण सांगितलं की बाबा जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आरचा स्क्वेअर. दॅट्स वाय आर वाढलं जी कमी होणार आहे, आर कमी झालं जी वाढणार आहे. दिस इज द लॉजिक बिहाइंड दिस. आता डेफ्थला काय होतं बघा. आता डेफ्थचं थोडंसं ट्रिकी आहे. म्हणजेच काय? आतापर्यंत आपण सरफेसवर बघितलं, नंतर सेकंड केस एका सर्टन हाईटवर जाऊन बघितलं. आता थर्ड केस आहे ॲट डेफ्थ. ॲट डेफ्थ काय होणार आहे? डेफ्थ याचा अर्थ काय? आपण एका सर्टन खोलीवर गेलो आहे, म्हणजे खोलीवर म्हणजे डिग करत गेलो, अर्थला खोदत गेलो आणि खाली त्याची खोदत त्याची डेफ्थपर्यंत जातो. आता या कंडिशनमध्ये काय होणार आहे? तुम्ही काय म्हणणार आहात की सर आता काय होतं आपलं जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आरचा स्क्वेअर. आणि तुम्ही सांगितलं होतं जर या पॉईंटपासून मी खाली खोदत गेलो नियर द सेंटर ऑफ अर्थ, तर माझं रेडियस दॅट इज डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे आर कमी झाला तर जी वाढायला पाहिजे. तुमचं लॉजिक पूर्णपणे बरोबर आहे. आर कमी झाला आहे तर
जी तुमचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर आहे. आता हे वाढणार कमी होणार, तर थोडंसं लॉजिक सांगतो तुम्हाला. डिनॉमिनेटर जेवढा ग्रेटर असतो त्याची व्हॅल्यू तेवढी स्मॉलर असते. सपोज 1/2 घेतलं आणि 1/3 घेतलं. आता नीट लक्ष द्या. 1/2 काय आता 0.5 आणि हे काय येणार आहे 0.3333. नाऊ चेकआउट दिस. डिनॉमिनेटर जेवढा छोटा तेवढी ओव्हरऑल व्हॅल्यू मोठी. डिनॉमिनेटर वाढला ते व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. दॅट्स वाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होतं, असं त्याचं लॉजिक आहे. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. किंवा आपण ॲट डेप्थला गेलो तर रेडियस कमी झाली तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे. पण काय होतं इनवर्स, दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. असं का होत असेल तर त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की बाबा सपोज हे घ्या, दिस इज युअर सेंटर ऑफ अर्थ. नाव if you are digging down the earth, now what will happen if you are at this point. या पॉइंटला गेल्यावर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जे मास येणार आहे, हे बघा पॉईंट एला गेलाय तुम्ही, पॉईंट बी पासून पॉईंट एला डिग करत गेलाय खाली. या पॉईंटला आल्यावर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय करणार आहे, कमी होणार आहे. का कमी होणार आहे तर हे जे मास आहे कॉन्ट्रीब्यूट करणारा मास फॉर दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिक्रीजिंग. काय सांगतो परत एकदा लक्ष द्या. मास कॉन्ट्रीब्युटिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिक्रीजिंग. मास हे अजून खाली गेलं तर या पॉईंटला आल्यावर पॉईंट सी घेऊयात. या पॉईंटला आल्यावर बघा अजून काय होणार आहे, मास छोटंसं होऊन जाणार आहे. मास विच इज कॉन्ट्रीब्युटिंग इन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याचाच अर्थ काय, अर्थचं असं मास जे की ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये काय होत आहे, मदत करत आहे. जसं जसं खाली जाईल मास काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे ही जी ओव्हरऑल व्हॅल्यू काय, मास पण कमी झालं आहे, रेडियस पण कमी झालं आहे. ह्याचा इफेक्ट ओव्हरऑल इफेक्ट काय होतो तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीज काय होतं, कमी होतं. थोडंसं उलट्या गोष्टी चालतात. हे कशामुळे झालं तर एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, मास विच इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिक्रीजिंग. मास which is contributing to the gravitational force is decreasing and the overall effect of this m/r² हे पूर्णपणे डिक्रीज होत आहे. दॅट्स वाय काय होणार आहे, तुमचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होणार आहे ॲज यू गो टू द डेप्थ ऑफ द अर्थ. नाउ व्हॉट विल हॅपन ॲट द सेंटर ऑफ अर्थ. सेंटर ऑफ अर्थला काय होणार आहे, सेंटर ऑफ अर्थला तुमचं काय होणार आहे, मास विच इज कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 0. एकदम सेंटरला गेलाय. मास काय येणार आहे, काहीच येणार नाही, म्हणजेच काय 0. म्हणजे ही व्हॅल्यू एमची व्हॅल्यू काय झाली 0. म्हणजे जी इज इक्वल टू जी इंटू 0/r². दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बी 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ. हे त्याचं लॉजिक आहे. कळतं का. एकच मुद्दा आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, मास कॉन्ट्रीब्युटिंग टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिक्रीजिंग. दॅट्स वाय द ओव्हरऑल इफेक्ट डिक्रीजेस, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि घेऊ सायंटिफिक रिझन्समध्ये हे विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. दॅट्स वाय काही डाऊट असेल इथं कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आर नेक्स्ट पॉईंट इज मास अँड before starting mass and weight there is one more point is left. What is the value of g. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी होता आपला, स्मॉल जीची व्हॅल्यू काय नेमकं. वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल r². आता हे काय, कॅपिटल जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ज्याची की व्हॅल्यू ऑल ओव्हर द युनिवर्स सेम आहे आणि ती क्वांटिटी काय आहे त्याची मॅग्निट्यूड 6.67 इंटू 10⁻11 इंटू मास ऑफ अर्थ किती आहे 6 इंटू 10⁻24 डिवायडेड बाय r². आता हे बघा रेडियस ऑफ अर्थ किती आहे आपली 6400 किलोमीटर. ठीक आहे. आता किलोमीटर इज नॉट द SI युनिट, वी हॅव टू कन्वर्ट इट इंटू द मीटर. So 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स 1000 मीटर्स. तर ह्याचं किती येईल इंटू 1000 करावं लागेल आपल्याला इंटू 1000. दॅट इज किती येईल 6400 आणि त्याच्यावर 000 की व्हॅल्यू अशी दिसेल इन मीटर्स.
आता ह्यालाच मी 10 टू द पॉवरच्या ह्याच्यात लिहायचं असेल तर कसं करावं लागेल, 1 2 3 4 5 6 म्हणजे असं लिहू शकतो 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6. बघा हे 10 टू द पॉवर 6 करून बघा तुम्हाला ही व्हॅल्यू मिळून जाईल. सो आर स्क्वेअरच्या जागी आपण हे लिहू शकतो दॅट इज 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर कुठून आला, फॉर्म्युलाचा स्क्वेअर म्हणून. आता दरवेळेस ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही आहे, ही व्हॅल्यू पाठ करायची गोष्ट आहे आणि जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तुम्हाला ही व्हॅल्यू येत जाईल. काय याची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू दॅट इज 9.77 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपण प्रॉब्लेम्समध्ये कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून तर लिटरली काही काही ठिकाणी 10 घेतो, नाहीतर 9.8 फिक्स्ड एवढी घेतो. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय युनिट ॲक्सेलरेशन आहे, मग ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जरी पकडलं तरी त्याचं युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आता येऊयात आपल्या पॉईंटकडे जो की 2 मार्कासाठी कित्येक वेळेस विचारला गेला आहे. दॅट इज डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. एक एक गोष्टी बघून घेऊयात नेमकं आहे काय. व्हॉट इज मास? फर्स्ट ऑफ ऑल मास. तर मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड एज सिम्पली मास. आता कित्येक वेळेस आपण म्हणतो की बाबा तुझं वेट किती आहे. वेट आणि मास हे दोन्ही खूप वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, ह्याचा दूरपर्यंत काही संबंध नाही आहे. तर बघा आपण जे वजन काट्यावर आपलं मोजतो, जे काय मोजतो ते आपलं मास आहे ॲक्च्युअल. वेट ही वेगळी गोष्ट आहे, पण आपण ढोबळ मनाला डायरेक्टली वेट म्हणून टाकतो. तर बघा मास काय आहे नेमकं, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स. आता मास इज अ स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी काय, स्केलर क्वांटिटी म्हणजे फक्त त्याला काय मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड आहे म्हणजेच काय, फक्त त्याला आकडा आहे. एक सांगतो तुम्हाला, दिस इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी, स्केलर म्हणजेच काय, द फिजिकल क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडचा अर्थ काय, सपोज आता मास, पहिलं फर्स्ट ऑफ ऑल एक सांगतो, SI युनिट ऑफ मास इज इक्वल टू SI युनिट ऑफ मास इज सिम्पली kg. नाउ सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, दिस इज ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास 40 kg. ठीक आहे. आता वी नो दॅट मास इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी देर आर 2 टाइप्स ऑफ क्वांटिटीज. एक तर असतं स्केलर क्वांटिटी आणि दुसरं असतं व्हेक्टर क्वांटिटी. ज्यांना माहीत नसेल छोटीशी रिव्हिजन. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्निट्यूड. म्हणजेच काय, हे काय फक्त मॅग्निट्यूड आहे. म्हणजेच काय झालं आहे 40 kg. बट ऑन द अदर हँड व्हेक्टरचं काय एक्झाम्पल सांगू. ऑन द अदर हँड फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता एक्झाम्पल सकट सांगतो, फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटीजला मॅग्निट्यूड पण असतं ॲज वेल ॲज डायरेक्शन पण असतं. याचा अर्थ सांगतो, एखादा ऑब्जेक्ट आहे, हाच ऑब्जेक्ट आहे, ह्याच्यावर 5 न्यूटनचा फोर्स लागला. आता तो फोर्स कुठल्या डायरेक्शनमध्ये लागतोय हे स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. ज्या फिजिकल क्वांटिटीजला डायरेक्शन स्पेसिफाय करावं लागतं त्या फिजिकल क्वांटिटीज काय असतात, व्हेक्टर क्वांटिटीज असतात. सो फोर्स इज आवर व्हेक्टर क्वांटिटी. बट वी आर टॉकिंग अबाउट स्केलर क्वांटिटीज अँड दॅट इज मास. फक्त ते थोडीशी रिव्हिजन म्हणून सांगितलं. चला या परत कुठपर्यंत आलं आपलं, मास. मास इज अ सिम्पली स्केलर क्वांटिटी. फक्त त्याला काय मॅग्निट्यूड आहे. हायर द मास हायर द इनर्शिया. हे पण न्यूटन्स लॉमध्ये आपल्याला नमूद केलेलं आहे की बाबा जेवढं जास्त तुमचं मास असेल, मास म्हणजे काय सिम्पली काय आलेलं आहे, अमाऊंट ऑफ मॅटर कंटेंट इन दॅट सबस्टन्स ऑर ऑब्जेक्ट. म्हणजेच त्याचं अमाऊंट ऑफ मॅटर किती आहे, त्याच्यामध्ये असणारा मॅटर किती आहे एखाद्या सबस्टन्समधला, तो काय असतो आपला सिम्पली मास असतो. मास इज सेम ऑल ओव्हर द युनिवर्स. हा एक महत्त्वाचा पॉईंट राहिला. हे स्केलर क्वांटिटी झालं. मास इज सेम ऑल ओव्हर द युनिवर्स. सेम ऑल ओव्हर द युनिवर्स. याचा अर्थ काय की युनिवर्समध्ये कुठल्याही पॉईंटला गेलात तरी त्या ठिकाणी
असणारं तुमचं मास काय असणार आहे, सेम असणार आहे. इथं जर तुमचं मास 40 kg असेल, प्लुटोवर नेऊन जरी टाकलं तुम्हाला, तुमचं मास 40 kgच राहणार आहे. अशा या चॅप्टरमध्ये काही व्हॅल्यूज आहेत ज्या कन्फ्युजिंग आहेत. कुठल्या परत एकदा सांगतो. हे बघा, कॅपिटल जी म्हणजेच काय होतं, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑल ओव्हर द युनिवर्स कुठंच चेंज होत नव्हतं. स्मॉल जी काय होतं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होतं, चेंज होतं अकॉर्डिंग टू द कुठल्या ग्रहावर गेलाय तुम्ही, त्याची रेडियस काय, रेडियसवरती डिपेंड असतं. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होतं प्रत्येक पॉईंटला, हाईटनुसार ते चेंज होतं. अजून एक काय बघितलं, मास. मास इज ऑल ओव्हर द युनिवर्स सेम असतं, चेंज होत नाही. बट आता पुढचा पॉईंट जो येणार आहे आपला, वेट काय होतं, चेंज होतं. हे 4 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. अमाऊंट ऑफ मॅटर कंटेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड एज मास. Mass is a simply scalar quantity. SI unit of mass is kg and it is same all over the universe. आणि अजून एक छोटासा पॉईंट सांगितलाय की बाबा, बाय न्यूटन्स लॉ हायर द मास हायर विल बी द इनर्शिया वगैरे हे सगळे पॉईंट तुम्हाला 11th मध्ये चांगल्या पद्धतीने कळणार आहेत. पण समजून घ्या. आता स्केलर आणि वेक्टर्स पण बघितलं आपण, नेमकं स्केलर्स आणि वेक्टर्स काय असतात. आता वेट, व्हॉट इज मीन्ड बाय सिम्पली वेट. Weight is nothing but force with which earth attracts things. एक सांगतो तुम्हाला, हे बघा, आपण जे ढोबळमानाने म्हणतो व्हॉट इज युअर वेट, आणि आपण सांगतो कशी 40 किलो माझं वेट आहे, हे वेट नाही आहे, तर ते काय आपलं मास आहे. बट वेट इज इक्वल टू काय सांगितलं, वेट इज सिम्पली फोर्स. एक फोर्स आहे विथ विच अर्थ अट्रॅक्ट थिंग्स. परत एकदा सांगतो, फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स थिंग्स टुवर्ड्स इट. म्हणजे त्याचा अर्थ काय, आपल्यावर आता जे वेट लागणार आहे तो काय, सिम्पली एक फोर्स आहे. आणि आपल्याला एक फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. पण इथं ॲक्सेलरेशन कुठलं असणार आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कारण वी आर टॉकिंग अबाउट ग्रॅव्हिटी. सो F इज इक्वल टू mg. म्हणजेच वेट काय आहे, वेट इज इक्वल टू फोर्स आहे. आणि तोच फोर्स काय मला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू m इंटू जी. याचाच अर्थ काय, कॅल्क्युलेशन सिम्पल जावे म्हणून जीची व्हॅल्यू आपण 10 घेऊयात. सपोज तुमचं मास 40 kg आहे, इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8च्या ऐवजी आपण 10 घेऊया. किती झालं तुमचं वेट, 400 न्यूटन. आता हे न्यूटन कसं आलं, वी नो दॅट वेट म्हणतोय आपण, पण वेट काय नेमका एक फोर्स आहे, आणि फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. सो कळतं काय, एक गोष्टी क्लिअर करून देऊयात. फोर्सची, वेटची डेफिनेशन काय, सिम्पली वेट इज नथिंग बट अ फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स थिंग्स टुवर्ड्स इट. आता वेट अट्रॅक्ट करते, एका दिशेने अट्रॅक्ट करते, टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ करते. याचाच अर्थ काय, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. का तर वेट मध्येच काय येतोय, वेट म्हणजेच काय, फोर्स आहे. फोर्स मग असे सांगितलं होतं, फोर्सला स्पेसिफाय करायला तुम्हाला डायरेक्शन लागतेच. तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा 5 न्यूटनचा फोर्स आहे फक्त, अरे पण तू कुठं लागतोय, ईस्टला लागतोय, नॉर्थला लागतोय, जिकडे कुठं लागतोय, तुला स्पेसिफाय करायला काय लागतं, डायरेक्शन लागतं. याचा अर्थ काय, सिम्पली आपलं वेट पण काय असणार आहे, वेट इज अ सिम्पली व्हेक्टर क्वांटिटी. सो वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी बार. SI unit of weight is Newton. SI unit of weight is Newton or simply N. आता अजून एक क्वेश्चन की बाबा वेट ऑल ओव्हर युनिवर्स सेम असेल का, थोडासा विचार करून बघा. ऑल ओव्हर द युनिवर्स वेट इज डिफरंट. का डिफरंट असणार आहे सांगतो. आता बघा, अर्थचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती होतं, 9.8 म्हणजे 10, आपण 10 पकडलं. हेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मूनसाठी नसणार आहे, ते थोडंसं कमी होईल, म्हणजे आपली ही व्हॅल्यू चेंज होणार आहे. तेच प्लुटोवर जाऊन टाकलं आपल्याला, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जीची व्हॅल्यू चेंज होणार आहे, म्हणजे तिथलं पण वेट काय होणार आहे, वेगळं येणार आहे. दॅट्स वाय वेट इज नेवर सेम इन द युनिवर्स. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय, व्हॅल्यू व्हॅरीज ॲट एव्हरी पॉईंट असंही म्हणू शकता तुम्ही. सो दीज आर द डिफरन्सेस इन बिटवीन मास अँड वेट. ह्याच गोष्टी होत्या की ज्या की आपल्याला प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्यायचं होतं की व्हॉट इज मेनली डिफरन्स इन बिटवीन मास अँड वेट. तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट घेऊयात आपण एक सॉल्ड एक्झाम्पल, आणि हे लेक्चर इथं स्टॉप करून देऊयात.
सॉल्व करूयात सॉल्ड एक्झाम्पल ऑन पेज नंबर 10. सॉल्ड एक्झाम्पल ऑन पेज नंबर 10 खूप इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही डबल स्टार्ट करू शकता. अशा क्वेश्चन अजून एक आहे मे बी एक्झरसाइजमध्ये वेटचाच आहे, जे की असे रेशो अँड प्रोपोर्शनवाले एक्झाम्पल इव्हन तुम्हाला CET-मध्ये 12th नंतर CET-ची एक्झाम असते त्यामध्ये सुद्धा विचारले जातात. सो येऊयात क्वेश्चन नंबर माहीत नाही पण सॉल्ड एक्झाम्पल ऑन पेज नंबर 10. इफ अ पर्सन वेज 750 न्यूटन ऑन अर्थ. इथं क्वेश्चन येऊन जाईल, इफ अ पर्सन वेज 750 न्यूटन ऑन अर्थ, हाऊ मच वुड इट बी हिज वेट ऑन द मून given that moon mass is 1/81th of the earth and radius is 1/3.7 of its earth. आता याचा अर्थ काय, पहिलं नीट सांगतो तुम्हाला की बाबा एक पर्सन आहे जो की अर्थवर, सपोज दिस इज युअर अर्थ, दिस इज युअर मून, ठीक आहे. तो पर्सन अर्थवर किती वेळ करतोय, 750 न्यूटन. आता वी नो दॅट आत्ता शिकलो होतो वेट हे काय होतं, व्हॅरी होतं प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेट ऑन अर्थ इज इक्वल टू वेट ऑन मून असणार आहे का, ऑब्विसली नाही. का, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळे. तर तोच मूनवर गेल्यावर त्याचं वेट किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दिलं आहे काय की ग्रॅव्हिटेशन दिलं आहे आपल्याला. मास ऑफ मून इज 1/18, म्हणजे सपोज मास ऑफ मून कॅपिटल M आणि हे मास ऑफ अर्थ कॅपिटल ME. आता दिलंय काय आपल्याला, मास ऑफ मून इज दिलं की इज इक्वल टू लावायचं 1/81 ऑफ द अर्थ म्हणजे ऑफ द मास ऑफ द अर्थ. दॅट इज इक्वेशन आपल्याला असं दिसणार आहे. बरं ठीक आहे. अजून एक दिलंय रेडियस इज 1/31, म्हणजेच रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/3.7 ऑफ द रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल टू R/E. याचा अर्थ काय, मास ऑफ मून किती होतं, 1/81 होतं. कशाच्या होतं, मास ऑफ अर्थच्या. रेडियस ऑफ मून किती होतं, 1/3.7 ऑफ द रेडियस ऑफ अर्थ. ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द वेट ऑन मून. आता वेट ऑन मून काढण्यासाठी पहिल्यांदा अप्रोच बघा, दिलंय काय, काढायचंय काय, कुठला फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. बरं, वी हॅव टू कॅल्क्युलेट द वेट ऑफ दॅट पर्सन ऑन मून. आता मूनवर गेलं तरी त्याचा वेट काय, फॉर्म्युला काय असणार आहे, M/G. आता M मला माहिती आहे, M काय, मास ऑफ पर्सन, आणि मास कुठेही गेलं युनिवर्समध्ये तर चेंज होत नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला मास माहिती पाहिजे. अजून काय माहिती पाहिजे, हे G, पण कुठलं G आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून. याचा अर्थ काय, वेट ऑन मून इज इक्वल टू मास ऑफ पर्सन इंटू GM, दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, GM इज इक्वल टू काय येईल, G(M)/R(M)² ह्या असं काहीतरी येईल. फक्त काय केलं, इथं अर्थ असतं तर मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थ आलं असतं. सेम इथं ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉर मून काढायचं आहे. सो G(M)/R हे काय सफिक्स आहे, छोटंवालं आहे. हे काय M/M नाही आहे, तर मास ऑफ मून रेडियस ऑफ मून हे असं आहे ते. सो फर्स्ट ऑफ ऑल येऊयात, सॉल्व करूयात क्वेश्चन. दिसतंय का इथपर्यंत, चलो. सो दीज आर द थिंग्स. करूयात आता एक एक गोष्टी सॉल्व. फर्स्ट ऑफ ऑल गिवन लिहायचं मस्तपैकी, जो डाटा दिला आपल्याला तो लिहून घेऊयात. गिवन काय दिलंय, वेट ऑफ पर्सन ऑन अर्थ, म्हणजे वेट ऑन अर्थ दॅट इज M/Ge, दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ इज इक्वल टू 750 न्यूटन्स. एवढं वेट अर्थवर असताना लागतंय. बरं, नंतर काय दिलं होतं आपल्याला, मास ऑफ मून इज इक्वल टू 1/81 ऑफ मास ऑफ अर्थ. ह्यालाच मी कसं लिहू शकतो, हे मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे आल्यावर डिव्हिजनमध्ये, म्हणजे मी इकडे पण ह्याला घेऊ शकतो. दॅट इज असं पण लिहू शकतो ह्याला ME/MM. आता हे इकडं हे खाली आलं, दॅट इज डिनॉमिनेटरमध्ये आलं.
तर बघा एवढं डिरेक्टली कळणार नाही तुम्हाला. 81 डिनॉमिनेटरमध्ये, इकडे आल्यावर न्यूमरेटरमध्ये, दॅट इज 81/1 इज इक्वल टू, ह्याला इकडं घेतलं रेसिप्रोकल, हे काय इकडं आल्यावर डिनॉमिनेटरमध्ये जाईल, तर ME/MM. ठीक आहे, म्हणजेच ME/MM काय येणार आहे आपलं 81. ह्याला इक्वेशन नंबर 1 तसं टाकायची गरज नाही आहे, बट ह्या इक्वेशनचा नंतर आपण यूज करणार आहे. का घेतलं तेही सांगतो नंतर. आता नेक्स्ट काय दिलं की बाबा रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/3.7 ऑफ द रेडियस ऑफ अर्थ. यालाच कसं लिहू शकतो, सेम या पद्धतीने, दॅट इज RE/RM इज इक्वल टू 3.7, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता वी हॅव टू कॅल्क्युलेट द वेट ऑन मून. वेट ऑन मून फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा हे तर फाइंड आउट करा काय की बाबा M, दॅट इज मास. का मास कॅल्क्युलेट केलं तर ते मास मूनवर सुद्धा तेवढंच राहणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, mGe इज इक्वल टू 750 न्यूटन. बरं ठीक आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. आता GE म्हणजेच काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ, म्हणजेच काय येणार आहे GME/RE². ME म्हणजे मास ऑफ अर्थ आणि इकडं काय RE म्हणजेच रेडियस ऑफ अर्थ. आता टाका व्हॅल्यू इथं, म्हणजे M इंटू काय आहे GME/RE² इज इक्वल टू 750 न्यूटन्स. नाव व्हॉट इज M दिसतंय व्हॉट इज M. M इज इक्वल टू, हे डिनॉमिनेटरमध्ये इकडे गेलं मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, दॅट इज 750 इंटू RE² डिवायडेड बाय GME. दिस इज द व्हॅल्यू ऑफ मास ऑफ पर्सन. आता मास ऑफ पर्सन कुठंच बदलणार नाही आहे, ते अर्थवर पण सेम राहणार आहे, मूनवर गेलं तरी सेम राहणार आहे. असं नाही की बाबा मासची व्हॅल्यू एक्झॅक्ट व्हॅल्यू माहीत पाहिजे होती, इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आली, काहीही प्रॉब्लेम नाही. आता हीच व्हॅल्यू उचलून आपण डायरेक्ट इकडे टाकू, कुठं तर वेट ऑन मून काढायचं. वेट ऑन मून इज इक्वल टू काय येणार आहे, मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ मून. बरं, आता मास किती आहे आपलं हे, दॅट इज 750 इंटू RE² डिवायडेड बाय GME, दॅट इज मास ऑफ अर्थ. ही जी व्हॅल्यू आली होती आहे तशी उचलून टाकली मासची, इंटू GM काय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. फॉर्म्युला काय बनणार आहे GM/RM². ठीक आहे, आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. 750 इंटू G डिवाइड झालं 1 आलं. आता RE²/RM² लिहू शकतो मी एका ठिकाणी, RE/RM ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू MM/ME एकत्र लिहू शकतो, MM/ME असं पण लिहू शकतो. 9 RE/RM ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 3.7, RE/RM 3.7 इथं टाकू शकतो मी, दॅट इज 3.7चा ब्रॅकेट स्क्वेअर, 3.7 ब्रॅकेट स्क्वेअर. MM/ME, MM/ME काय येणार आहे 1/81. बरोबर चाललं आपलं, ठीक आहे, 1/81. ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला एक न्यूटनमध्ये व्हॅल्यू येईल, दॅट विल बी द वेट ऑन मून, वेट ऑफ दॅट पर्सन ऑन मून. किती येणार आहे व्हॅल्यू, समथिंग 126.8 न्यूटन. बरोबर आहे, दॅट इज 126.8 न्यूटन. दिस विल बी युअर आन्सर. कसं गेलो आपण, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव कॅल्क्युलेटेड दॅट द मास ऑफ पर्सन, जे की कुठेही जाऊन बदलणार नव्हतं. मग हेच मासची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये आली होती, इथं टाकलं. आणि GM काय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून, त्याची व्हॅल्यू टाकली. फॉर्म्युला थोडासा सिम्प्लिफाय केला आणि ह्या ज्या व्हॅल्यू रेशोमध्ये दिल्या होत्या पुट केल्या. संपला विषय. हिअर वी आर विथ द आन्सर, दॅट इज 126.8 न्यूटन. दॅट इज अ वेट ऑफ दॅट पर्सन ऑन मून. हे बघा व्हॅल्यू चेंज झाली. वेट ऑफ दॅट पर्सन ऑन अर्थ 750 न्यूटन आणि मूनवर गेल्या 126 न्यूटन एवढी आली. याच्यातून सुद्धा आपण सांगू शकतो की वेट इज
नॉट सेम ॲट एव्हरी पॉईंट. युनिवर्समध्ये कुठेही गेला तर वेटची व्हॅल्यू व्हेरिएबल आहे, म्हणजे चेंज होणार आहे, पण मासची होणार आहे का? मासची होणार नाही आहे. दॅट्स इट फॉर द टुडेज लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी फ्री फॉल अँड देन एस्केप वेलॉसिटी. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.